विचार कर्ण भोगो पार्थ पंडू नंदन क्षणिक स्थिर राहे तू वीर परम ख्यातिवंत अवकाश देईस एक मुहूर्त मज चक्र उपटून देत संकटी बहुत पडलो आणि अशा प्रकारे या ठिकाणी शेवटचं युद्धामध्ये कर्णाने खूप संपूर्ण बाण वगैरे मारून एक वाचला, त्या प्रल्हाद सोडलं, मग 7 बाण मारले कर्णाने. ते 7 बाण अर्जुनाने काय, आणि शेवटी शाप बसला होता ना की लाचला तुला युद्धामध्ये तुला आठवणार नाही शस्त्र वगैरे, म्हणजे त्याला आठवायचं काय झालं, कमी झालं. कोणाला? कर्णाला. आणि ते कमी झाल्यानंतर कर्ण समजला, त्याच्यामध्ये त्याला शाप बसला होता. राय ऐकत्या वेळेला तुझा रथ काय होईल, त्या भूमीमध्ये पडेल. भूमीमध्ये, आणि शस्त्र तुझं काम नाही करणार. आणि मग तरी पण कर्ण शेवटपर्यंत त्याला आपल्या बाणाला काय करतो, अर्जुनाला त्यांनी थोपवून धरलं होतं. असं अर्जुनाला थोपवून धरल्यानंतर बाण मारल्यानंतर मग बाकी तो रथ खाली चमडीमध्ये गेल्यानंतर एकट्या सारथ्याला तो उचलता येणार नाही. रथावरून खाली उतरला कोण, कर्ण. आणि ते रथाचं चाक जे खाली रुतलं होतं ते काढायला काढायला तो बघू लागला. काय होतं, क्या बोला कुंडली या हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. खडे टोपी घाल. भारते मुकुट नेला छेदुनी कर्णाची वीरगुंडी सुतोनी सुवास केश पसरणे जान ते शोभायमान दिसती. असो तो कर्ण उदार पार्थास विनवी वारंवार मी वेशनी पडलो साचार भीत नाही मरणाते धर्म विचार बहुत तू सर्व जाणशी रणपंडित त्याप्रती द्वारकानाथ प्रत्युत्तर देतसे म्हणे कर्णा धर्म न्याय नीती आता काय रे तुझी स्मरी स्थिती सभेस नेली द्रौपदी सती कपटवर तू दूत खेळुनिया तेव्हा धर्म न्याय नीती तुझ्या आठवली कदाचित्ती अजात शत्रू धर्म द्रुपती कपटे करून नाडीला विष घालून मारीला क्रोधर वर्णी दंशविले विकार लक्षात ससतुनी लाविला वैश्वासनर तेव्हा धर्म न विचारला वनान धाडिले पंडू कुमार रात्रीश मिळून तुम्ही समग्र घालावया दुराचार येत होता कपटी मिळून तुम्ही अवघे जणी बाळ अभिमन्यू मारिला रणी तुझ धर्म नाटवला ते क्षणी मंदे करून भुलाशी द्रौपदी नवे देवकी जाण सभेत गांजलीने वस्त्र घेतली फेडून तेव्हा धर्म न विचारिला आता शत्रू निवटून सर्वत्र धर्मावरी मी धरिणी छत्र ऐसे बोलता शतपत्र नेत्र सूर्यपत्र न बोलेची भारतावरी सोडूशर सभेची उक्ती रथचक्र भारतास म्हणे नीलगात्र सोडी अस्त्र काय पाशी कर्ण तिकडून शर सोडून सगळेच रथचक्र बळे उमटी शतबाण सोडून कवडी. आणि अशा वेळेला ज्यावेळेला तो चाक काढायला खाली गेल्यानंतर वगैरे अर्जुनाला भगवंताने सांगितलं की बाण मार, पण अर्जुन बाण मारत नाही, कारण निशस्त्र आहे तुम्ही. त्यावेळेला अर्जुनाला बोलला कोण, कर्ण. अरे बाबा बाण मारू नकोस, या भगवंताचं ऐकू नकोस, मला चाक वर काढू दे आणि पुन्हा रथावर स्वारून. हा, हे नियम मला धरून नाहीये आणि ती अधर्म आहे की. तेव्हा भगवंत बोलला आता धर्म आठवतो तुला. ज्या वेळेला तू होता तुझ्या ठिकाणी त्या द्रौपदीला आणलं सगळ्या लोकांनी, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला मूर्खा. आता धर्म आठवतो आपल्यावरती, मरण आल्यावर धर्म आठवतो, तोपर्यंत धर्म आठवत. खरंच आहे ना, माणसाचं पण तेच आहे. आधी पण असेपर्यंत मस्तीमध्ये जगतो आणि मग जेव्हा मरण आल्यावर धर्म उपयोग धर्मनीती सांगतो. तू काढतोय तरी पण शेवटी धर्माला झाल्या चल ठीक आहे, मी तेही मान्य करतो.
त्या वेळेला सुद्धा तुम्ही त्या लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळायचा काय केला प्रयत्न केला. केला, तेव्हा धर्म तुमचा कुठं गेला होता सोडून द्या, ते पण मी मान्य करतो. भीमाला विष आता होता. सुद्धा एकटा आमचा अभिमन्यू आणि त्या तुमच्या चक्रवामध्ये घुसल्यानंतर त्याला उत्तम प्रकारे त्याचं बडदास्त न ठेवता त्याला तुम्ही सर्वांनी मिळून मारलं एकट्यानं. तेव्हा तुमची नीती कुठे गेली होती? धर्म कुठे? धर्म कुठे गेला एका बरोबर एक लढला सुद्धा आमचा अभिमन्यू काय झाला पडला असता? नसता. मूर्खा, आता तुला धर्म आठवतो? अर्जुना बाण मारून टाक त्याला, तो रथाचं काय करतोय? चाक काढायच्या अगोदर तरी अर्जुन म्हणतो आपल्याला, कारण अर्जुना कसा आहे, सत्शील आहे, संशील. शांत आहे, भक्त आहे. त्याला वाटते आपण असं कसं काय मारून. लक्षात ठेव, आपण सुद्धा अशा वेळेला भगवंतच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हा, आपण या वेळेला भगवंताचं ऐकून असा जर अत्याचारी असेल तर त्याला काय केलं पाहिजे? नाश केलाच पाहिजे. मग आपला तो कोणी असो, आपला पोरगा असो, आपला बाप असो, अगर आपला सगळा सोयरा. म्हणून की त्याला सुद्धा मारलंय आपल्या मुलाने. कोण पिता? हिरण्यकक्ष हा आणि प्रल्हादाने. मारलं ना. हा, हे लक्षात ठेव. आपण असं म्हणतोय ना, म्हणजे बाप बरोबर आहे ना, आईला पण मारलं अत्याचारी असेल. जमदग्नी. म्हणून अत्याचारी मग कोणी असो तो, त्याला तिथे इलाज नाही. त्याला जोजवत बसायचं. मार तू असं म्हटल्यानंतर अर्जुन बोलला, भगवंताचं आपल्याला ऐकायला पाहिजे. आता कर्ण, आणि माहिती आहे कर्णे जर रथावर परत चढला ना तर अर्जुनाला ठेवलं नाही. अर्जुनाला आटोपणार. सगळे दिलं कोणाला माहिती आहे? शंकर श्रीकृष्ण भगवंताला माहिती. सूर्यपुत्र आहे माहिती आहे. म्हणून बोलला, आता ही संधी मान बा, आता हे असलं बघू नको, संधी साध आणि याला मारून टाक. कारण हे अधर्माचे काही वारी, हे अत्याचाराचे काही आहेत रक्षक. बरोबर आहे ना? अधर्माचे यांचा साथीदार नाश आहेत. झालाच पाहिजे. काय नाश होते आहे? झालाच पाहिजे. अर्जुन मूर्छित पडिला, इतक्यात उक्ती रथचक्र परितेन ढळेची अनुमात्र ब्रह्मशाप परम दुष्कर कदा टाळीला नवजाय श्रीकृष्ण म्हणे पार्था पाही हा वधी जो रथावरी चढला नाही तो बाण सोडून लवलाही ध्वज छेदिला कर्णाचा हाकार करिता कौरवजन आता न वाचे कदा कर्ण जय पारका झाला ते तेथून कर्मघर्ण पूर्वीचे तो पार्थेन शिवदत्त बाण प्रलय विजय ऐसा देदीमान की तो मध्यानीचा चंडी किरण तैसा मार्ग न दिसतसे की तो शिवहस्तिता त्रिशूळ किंवा व्रज सुटले प्रबळ की सुदर्शन तेजाळ कृष्ण हस्तीचे चाललेले पार्थ करे तेव्हा शपथ जरी सत्य विद्या हे शिवदत्त आणि विभुदेश्वराचे सामर्थ्य अकृत असेल द्रोणागुरूंचे पदकमळ माझे मन तेथे ब्रह्मर असेल निश्चल काया वाचे न वाचे मने निर्मल कृष्ण उपासक मी जरी असे तरी ते याच बाणे तत्काल तुटो कर्णाचे शिरकमळ तो बाण जातसे तेजाळ मूर्छित झाली दोन्ही दले पर्वतावर पडले चिपला तैसा शर कर्ण कंठी बसला की सूर्य अस्तमान गेला तैसे शिर पुढविले शिर उर्धर गेले देखा मुखातून निघाली तेज कलिका ते मिळाले जाऊन अर्का लवण जलन्यायशी जय वाद्याचे गजर पांडवदळी झाले अपारवरी आनंदला पुरंदर दुर्बिंद महादेव वाजवी दिव्य सुमनाचा वर्षाव तेव्हा वारंवार करी माधवा कौरवदळी जितेंद्वा शिरे पडले कर्णाचे कर्ण पडता वर्णमंडली दुःखासुर ढाळी चंडाशी माळी निज करे स्पर्शोनी असताचळी गंगास्तार स्ना करीतसे ओढले जे पांडवाचे वीरपूर्ण एकमेका देतीय निघन उत्तम दानी संपूर्ण असुर जाण तोषविले रिता रथ घेऊन ते वेळी शल्य प्रवेशला कौरव दळली धरणीवारी अंग घाली दुर्योधन अतिशोके तेव्हा नेत्रोदय के करुणी खाली भिजत शेन जवणी हा बालमित्रा मज टाकुनी कर्णवीरा गेलाशी हा कर्णा परमदरा हा कर्ण अतिसुंदरा हा कर्ण समरधीरा सदुनी मी किती आटोपू हे कर्णवीरा चंडकिरणा पावलाचा अजिमस्त मना उदय नेहमीचे पुन्हा पडिली सेना अंधारी तुझिया स्वरूपावरून शंभरारी टाकावा ओवाळून कवच कुंडले मागे आला जाणं
ब्राह्मणवेश शक्रतो तो सकळस उदाराचा राणा साच तत्काळ दिदली कुंडले कवच कार्पणता न धरशीच काया वाचा मनसे औदार्य सत्विकता परोपकार धर्मराया समगंभीर पराक्रमे पुण्य पवित्र तुझे ऐसा नैसुनी तोरण मंडल सांडुनी पळे तेव्हा कौरव वाहिनी इकडे भीमा आनंदे करून हाक फोडिले आवेशा प्रतिशब्द कपिला निराळी कौरव सेना कापे चढी स्वदेशाची तहे काळी प्रत्येक जाती जीव भये वीर बोलती भय करुणी पैल पहा आला अर्जुन एक म्हणते दुःशासनाचे रक्तपान करता भीम आला अहो ते भय समुद्रात कौरव सेना अवगीत पडत कर्णाचे स्तवन अद्भुत शैल करीत तेंदवा मने कर्ण ऐसा वीर पाही नोहेच कदा भुवन त्रेणी होणार न टळे ससाई रणी मारिला फाल्गुने इकडे धर्मराज कृष्णार्जुनी प्रीतीने देत अलिंगना म्हणे हे कृष्ण जनार्दना किती उपकार आठवू आमची शोभा संपत्ती बळ तूच अवघा कमाळ नील तूच ब्रह्मानंद निर्मळ सगुणपाना आलाशी चिंतामणीचे धवळगारी जो पवडला सुखे सेजेवरी तो ओसनता बोलीला जरी तरी ते सर्व प्रिय प्राप्त होईल तैसा आमचे मनोरथी हरी तू झाला सारथी जे जे आम्ही इच्छित ते चित्ती ते श्रीपती तू पुरवशी तू खाऊन करा ताप दुर्योधन चावला सेनेसहित पांडव सेना सहारित वीर पळती दश दिशा जैसा चाकोपापासून सुटे बाण तैसा भीम धावला भीमसेन प्रचंड गदा धाय करून कौरव सेना विभांडली 25 शस्त्रवीर मारित उठलोदर धृतराष्ट्राचा ज्येष्ठ कुमार पराभवून पळावला रात्र झाली परमधोर शिबिर जाऊन बैसला चिंतित कर्णाशी आठवून वारंवार दुर्योधन अश्रू गाळे जेने द्रवाचे पर्वत ब्राह्मणास दिले समित रणनाला सूर्यास्त करून समस्त ग्रहदाने तो हरिध्वजरथी द्विजवर्ध्वज झाला सारथी म्हणून या जय प्राप्ती झाली निश्चित तयाते देवश्री स्वस्थाना चालिने वर्णित भीमार्जुनी कोणी वर्णित करणार धीर उदार म्हणून या धर्मराज रथी बसनी सुगंध स्नेह दीपिका लावणी कर्पूर दीपिका पाचाळून शस्त्रसेवक चालती कर्ण पडला रणमंडली धर्म जवळ येऊन न्याहाली महावीर पडले स्थलोस्थली दिव्य अलंकारी पंडित नक्षत्र स्थितीवर पडते देवी अलंकार शस्त्री जन्मदिली असो पांडव शिबिर प्रती जाते झाले तेंदवा श्रीकृष्ण कृपेचे बळ अद्भुत रणीमाईला सूर्यसुत सुखे निद्रा पांडव करीत आणि मग अशा प्रकारे भगवंताने सांगितल्याबरोबर कर्णावरती अर्जुनाने देवदत्त नावाचा बाण सोडला कुठला नाव देवदत्त आणि तो बाण सोडताना अर्जुनाने सांगितलं की मी जर खरोखर सत्याची बाजू घेतली मी जर पूर्णपणे भगवंताचा भक्त असेल मी जर माझ्या काया वाचा मनाने कोणाला त्रास दिला नसेल मुगा तर ह्या बाणाने कर्णाचं मस्तक कोण बोलला अर्जुन आणि म्हणजे संपूर्ण कारण आता काय करणं पण तेवढं आहे आणि मी माझ्या भगवंताची माझ्या स्वामींची आज्ञा पाळतो कोणाची स्वामींची वास्तविक माझं असं तत्व नाही आहे की ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही आहे त्याला मी मारणार मी माझ्या स्वामींची आज्ञा पाळतोय कोणाची आज्ञा पाळतोय श्रीकृष्ण भगवंताची श्रीकृष्ण भगवंत स्वामी काज गुरु भक्ती तुकाराम महाराज म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती हीच भगवंताची पूजा अनुभव नाही श्री पूजा स्वामींचं काज करणं स्वामीने सांगितल्याप्रमाणे जीवनामध्ये वागणं त्या प्रकारे बाण मारला कर्णाचं शिर आणि मग बाकी सगळीकडे काय झालं आणि कर्णाचं शिर आकाशामध्ये जाऊन ज्या तेजातून आलं होतं त्या तेजात उदाहरण दिलं लवण म्हणजे काय मी एकदा समुद्रामध्ये गेल्यावर काय होतं तसं शेवटी भगवान अर्जुन आपला कर्ण कुठे मिळाला सूर्याचा पुत्र असल्यामुळे आणि मग बाकी दुर्योधनाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कर्णाबद्दल की आता आम्ही हरलो ज्याच्यावरती आमचा काय होता आता हे राहिले तो कृपाचार्याने अश्वत्थामा बाकी तर द्रोण गेला भीष्माचार्य गेले आणि कोण गेला कर्ण
आता दुर्योधन राहिलाय, दुशासन पण मेला, आता राहिलाय कोण? दुर्योधन. पण आता इलाज नाही, आता शेवटपर्यंत काय, आता सगळी मदर कोणावरती आहे? एक तर कृपाचार्य आणि अश्वत्थामा. आणि अश्वत्थामाला आपल्या वडिलांचा बदला घ्यायचा, मग त्याला आता तो भडकवणार. पण त्यावेळेला धर्मामध्ये सगळ्या पांडवांमध्ये विजय वाद्य वाजतात, जय जयकार करतात, बोला पांडवांचा जय. आणि जय जयकार हो. रात्र होते, युद्ध संपते, धर्म अर्जुन नकुल सहदेव जातात आणि भगवंताच्या चरणावरती मस्त बोलतात, आमचा विजय. हा विजय कोणा? तुझा आहे. कारण तो बाण जर गेला असता तर मुकुटावरती तो ते बाण झाले, सगळं शरीर कोणाचं आहे? तुझं. आम्ही फक्त काय तुझ्या हातातली बाहुली पांडव. तुझ्यामुळे आम्हाला विजय. तू जर नसता तर आम्हाला विजय मिळणार नाहीये, असं बोलल्यावर सगळ्यांना आनंद होते. तरी पण भगवंत बोला असं नाहीये, तुमचं पण काम. मी नुसतं काय शस्त्र घेत, भगवंत आपल्याकडे काही घेत नाही, त्यांच्याकडूनच सगळं करून घेतो. कुठलीही गोष्ट भगवंत आपल्याकडे न घेता त्यांच्याकडून काय होतो? करून. आपल्याला वाटते की अमुक कर, ह्या ठिकाणी सुद्धा आपण ज्याला ज्याला कोणाला देतो त्यांच्याकडून करून घेतो. आपल्या मनावर ते वाटतं असं काय नाही, सगळं करता करून कोण. अशा प्रकारे करणं गेल्यानंतर पुढे काय होते ऐकूया. इकडे धृतराष्ट्राला लागून संजय सांगे वर्तमान रणी पोहणला वीर करणं, जो का प्राण कौरवांचा धृतराष्ट्र आणि गांधारी बुडालेशे तेव्हा शोकसागरी संजय हजेरी लागले पाहिजे. आणि अशा प्रकारे आता भीष्म पर्व संपलं, द्रोण पर्व आणि आता कर्ण पर्व करण्याचाही कर्ण पर्व ऐकल्यानंतर ब्राह्मणात विद्या येत नसते तर ती विद्या आपल्याला प्राप्त होते. माझा अभ्यास कुठून झाला, मला पुन्हा विद्या येत नाही, शस्त्र आपण करतो, पाठांतर होत नाही. त्यांनी हा 9 दिवस कुठल्या अध्याय वाचायचा, पांडव कृपा आपल्या हा एकूण पर्वाचा आपल्या काय करावं म्हणून अशा प्रकारे सांगतात. सर्व सामर्थ्य सहित पै जेथे जय श्री हेच कमला अर्धांगी वळतसे वसतसे मेला देहाला म्हणून या होतसे सोहळा पांडवा घरी सर्वदा श्रीमती तावता मात कबीरा ब्रह्मानंद सौख्य समुद्रा पांडुरंगा श्री वरा दिगंबर अधिपुरुषा येथून शल्य पर्वत अवधारा पंडित श्रोते श्रवण करा. श्रीधर वरदा जगत गुरुद्वारा मनमनवरती बसे एका स्वस्ती श्री पांडव प्रताप ग्रंथ कर्ण पर्व व्यास भारत त्यातील सारांश यथार्थ 49व्या व्यातकथेला इति श्री कर्ण निधन नाम 49-50 अध्याय श्री कृष्ण कर्णवस्तू बोला कुंडली कोरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. बाप्पा मोरया.